तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत यूट्यूब चॅनलमध्ये लाईव्ह सुरू असताना एकमेकांना मेसेजेस आणि सपोर्टिंग करताना एक नियंत्रण म्हणजे एखादा व्यक्ती असा असतो की सगळ्या चॅनलवरती चेक करू शकतो. कोणी खराब कमेंट केली तर चेक करू शकतो, कोणाला टाईम आऊट देऊ शकतो किंवा टाईम आऊट देऊन जर त्या समोरच्या व्यक्तीची पद्धत योग्य नसेल तर त्याला हाईड किंवा ब्लॉक करू शकतो. असं नियंत्रण म्हणजे आपण जर लाईव्ह चालू करत असेल आणि लाईव्ह चालू करताना आपल्याला आपल्या चॅनलमध्ये किंवा दुसऱ्याच्या चॅनलमध्ये जाता येत नाही, पण हा नक्कीच दुसऱ्या सपोर्टरला त्या चॅनलवरती जाता येतं. ते कुठल्या पद्धतीनं जाता येतं म्हणजे ब्ल्यूचं ऑप्शन आहे. ब्ल्यूचे 2 प्रकार आहेत, ते आपण जाणून घेऊयात आणि ब्ल्यू कसा द्यायचा आणि कसा काढून घ्यायचा हे आज आपण त्यामध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला लागेल, स्किप करू नका, कारण महत्त्वाची माहिती आहे आणि ती यूट्यूब चॅनलला सगळ्यांनाच लागू आहे किंवा सगळ्यांना गरजेची आहे. ब्ल्यू देताही आला पाहिजे आणि घेताही आला पाहिजे. फक्त देता येणं गरजेचं नाही आणि घेता येणं तितकंच गरजेचं आहे. तर आपण जाणून घेऊयात, चला ब्ल्यू कसं द्यायचा. तर लाईव्ह चालू असताना ब्ल्यू देणं हे मी लाईव्ह चालू असल्यावरती व्हिडिओ काढणार आहे. पण आता ऑलरेडी ब्ल्यू दिलेला आहे किंवा लाईव्हच्या अगोदर आपल्याला ब्ल्यू द्यायचा आहे, असे 2 प्रकारचे ब्ल्यू मी तुम्हाला आज दाखवणार आहे. चला तर मग आपण यूट्यूबमध्ये जाऊयात. वेळ वाया न घालवता व्हिडिओ कंटिन्यू पहा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर आपण जाणार आहोत पहिलं तर यूट्यूबमध्ये जाणार आहोत. यूट्यूबमधून आता आपल्याला एखाद्या व्यक्तीला ब्ल्यू द्यायचा आहे. एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, म्हणजे आपल्याला लाईव्ह चालू करायचे आहे आणि समोरच्या व्यक्तीच्या आपल्याला कमेंट येत नाही येतं, म्हणून तो आपण ऑलरेडी ब्ल्यू दिलेला पाहिजे, तेव्हा त्या व्यक्तीला तिथे कमेंट करता येतील किंवा ती व्यक्ती आपल्याला सपोर्ट करू शकते किंवा त्या व्यक्तीला ब्ल्यू दिल्यानंतर आपली सुरक्षितता म्हणजे कुठले खराब कमेंट किंवा कुठल्या चॅनलवरून काही गोष्टी होत असतील तर ते नियंत्रण ठेवू शकतं ब्ल्यूवालं चॅनल. तर आपण सगळ्यात पहिलं तर ओपन केलं आहे, चॅनलमध्ये गेलोत आणि आपण चॅनलमध्ये वरती जाणार आहोत. हे माझंच चॅनल आहे बरं का. व्हिडिओ नक्की पहा आणि शेवटपर्यंत पहा, तुम्हाला सगळं समजून जाईल. तर याच्यामध्ये शॉर्ट व्हिडिओ असतात किंवा लाँग व्हिडिओ असतात, तर तुम्ही कुठल्याही पद्धतीच्या व्हिडिओमध्ये जाऊ शकतात. मी जाते आता शॉर्ट व्हिडिओमध्ये. शॉर्ट व्हिडिओच्या कमेंटमध्ये जात आहे आणि आपल्याला लाईव्ह चालू करायचं आहे, म्हणून आपल्याला सपोर्टरसाठी ब्ल्यू द्यायचा आहे. तर मग आपण काय करणार आहोत, तर कमेंट चेक करणार आहोत. 1-2 कमेंट चेक करते मी तुम्हाला. हे बघा, ऑलरेडी ब्ल्यू दिलेला आहे. ती कमेंट शो होताना ब्ल्यू येतो, पण आपल्याला दुसऱ्या व्यक्तीला ब्ल्यू द्यायचा आहे. तर तो ब्ल्यू कसा घ्यायचा, हे बघा, अजून एक ब्ल्यू दिसत आहे तुम्हाला. दुसऱ्या व्हिडिओजमध्ये जाऊया आपण, तिथे तुम्हाला ब्ल्यू दिसून जाईल, कमेंटवाल्यांना ब्ल्यू दिसून जाईल, पण आपल्याला नवीन ठिकाणी ब्ल्यू द्यायचा आहे. हे बघा, जय हिंद जय महाराष्ट्र हे जे चॅनल आहे यांना आपल्याला सपोर्ट करायचा आहे. त्यांनी आपल्याला कमेंट केली आहे, ऑलरेडी कमेंट आहे, तर इथून आपल्याला ब्ल्यू द्यायचा आहे. तर यांना ब्ल्यू द्यायचा आहे म्हणल्यावर इथं 3 डॉट आहेत, त्या डॉटवर जायचं आहे आणि इथं त्यांना ब्ल्यू द्यायचा आहे. बघा, इथे ब्ल्यू द्यायचा आहे. कम्युनिटी मॉडरेटर इथं जायचं आहे, मॉडरेटरमध्ये जायचं आहे आणि स्टँडर्ड मॉडरेटर हा ब्ल्यू द्यायचा आहे. वरचा ब्ल्यू हा द्यायचा नाही आहे. नेहमी वरचा जर ब्ल्यू देताल तुम्ही, मॅनेजिंग मॉडरेटर म्हणजे तो आपलं चॅनल हॅक करू शकतो आणि स्वतःला घेऊही शकतो. हे वरचं जर ब्ल्यू देताल तर तो तुम्ही द्यायचा नाही आहे. तर खालचा ब्ल्यू द्यायचा आहे, स्टँडर्ड मॉडरेटर हा वाला ब्ल्यू द्यायचा आहे. तर बघा, यांना जर ब्ल्यू दिला तर इथे दिसणार नाही आहे. आता यांनी पुन्हा कमेंट केली ना तर यांचा ब्ल्यू नक्कीच दिसणार आहे. तर यांनी जय हिंद जय महाराष्ट्र हा चॅनलला मॉडरेटर हे झालेला आहे, ब्ल्यू गेलेला आहे. बघा, आता हे रिमूव्ह करा बोलत आहे, म्हणजे यांना ऑलरेडी ब्ल्यू गेलेला आहे. रिमूव्ह ॲज स्टँडर्ड मॉडरेटर
म्हणजे यांना ब्ल्यू पोचलेला आहे. तर मग एखाद्याचा ब्ल्यू काढायचा असेल तर आपण इथेच काढून घेऊयात. ब्ल्यू यांना ऑलरेडी गेलेला आहे. सीमा वाघमारे हे चॅनल आहे, त्यांना ऑलरेडी आपल्या सपोर्टरला ब्ल्यू गेलेला आहे. तर तो आपण काढणार आहोत. काढायचा कुठल्या पद्धतीने हे बघा, रिमूव्ह करायला सांगत आहे आपल्याला. कमेंटवरून आपण रिमूव्ह पण करू शकतो आणि ब्ल्यू देऊही शकतो. यांचा रिमूव्ह करतोय आपण. त्यांचा रिमूव्ह झाल्यानंतर बघा त्यांना हे बघा त्यांना ऑप्शन काय येतं आहे, ॲज अ मॉडरेटर, म्हणजे यांना ब्ल्यू द्यायचा आहे का. हे बघा हे 2 प्रकारचे ब्ल्यू आलेले आहेत, म्हणजे यांचा ब्ल्यू निघालेला आहे. जर यांना चॅनलवरती आपल्या सपोर्टला यायचं असेल लाईव्हला तर यांचा ब्ल्यू ऑलरेडी निघालेला आहे. ते पुन्हा कमेंट करतील तर त्यांना हा ब्ल्यू दिसणार नाही आहे, हा टिक दिसणार नाही आहे आणि आपल्या लाईव्हला आले तेव्हाही ब्ल्यू दिसणार नाही आहे. आणि आपल्याला जर एखाद्या व्यक्तीला सपोर्ट करायला येते आणि ती पुन्हा येऊ द्यायची नाही किंवा ती येत नाही आहे म्हणून तो ब्ल्यू काढून घ्यायचा आहे, तर या कमेंटद्वारे ब्ल्यू काढून घ्यायचा आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच लाईव्ह चालू असताना ब्ल्यू कसा द्यायचा आणि काढून कसा घ्यायचा हे लवकरच आपण व्हिडिओ पाहूयात. व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, नक्कीच व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित पहा आणि समजला असेल तर लाईक शेअर नक्की करा, कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच एक नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या, भेटूया पुन्हा.